बघा क्वेश्चन नंबर 1 पहिल्या एक्झाम्पलमध्ये गिवनमध्ये काय सांगितलं तेवढं मला सांगा की अ प्लेन एरिया दिलेले आहेत हो का नाही. मग एरियाला आपण काय म्हणतो सांगा लवकर चला. एक तर ए म्हणतो किंवा डी एस म्हणतो. एरिया किती दिलेत सांगा लवकर चला. 100 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणून सेंटीमीटरचं कन्व्हर्जन मीटरमध्ये करायचं जर असेल तर आपण मल्टिप्लाय कितीने करतो. 10⁻⁻2 नी मल्टिप्लाय करतो की नाही. बरोबर आहे. पण ते सेंटीमीटरचं स्क्वेअर आहे म्हणजे 10⁻⁻2चं काय असायला पाहिजे स्क्वेअर असायला पाहिजे. मग 10⁻⁻2चं स्क्वेअर मला काय भेटतंय लवकर 10 आता सेंटीमीटर स्क्वेअरचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं परत एकदा रिपीट करा. 10⁻⁴ का घेतलं. सेंटीमीटरचं कन्व्हर्जन मीटरमध्ये करायचं असेल तर 10⁻². पण इथं फक्त सेंटीमीटर आहे का सेंटीमीटरचं स्क्वेअर आहे की नाही. मग त्यामुळे 10⁻²चं पण काय असायला पाहिजे स्क्वेअर. 10⁻²चं स्क्वेअर किती येत आहे 10⁻⁴. समजलं. परत पुढे गेल्यानंतर काय म्हणलं इज प्लेस्ड इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड ऑफ. इलेक्ट्रिक फील्ड ईची व्हॅल्यू तुम्हाला किती दिलेत बघा 100 न्यूटन पर कूलम. समजायला लागलंय. आता हे फॉर्म्युला आलं कसं म्हणजे हे युनिट आलं कसं हे लक्षात ठेवा. ईचं जे फॉर्म्युला असतं ना फोर्स पर युनिट चार्ज. काय फॉर्म्युला त्याचं फोर्स पर युनिट चार्ज. समजायला लागलंय. मग त्या एका गोष्टीमुळं ह्याचं युनिट काय ते फोर्स कशामध्ये मोजतो आपण न्यूटन. चार्ज कशामध्ये मोजतो आपण कूलम. परत एकदा रिपीट करा. फोर्स कशामध्ये मोजतो चार्ज कशामध्ये मोजतो. मग युनिट काय येईल न्यूटन पर कूलम. ह्याचं दुसरं युनिट काय होतं लक्षात आहे का वेबर पर मीटर स्क्वेअर. जे स्टार्टिंगला सांगितलं होतं तुम्हाला बरोबर आहे ना. मग मला सांगा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजेच इलेक्ट्रिक फील्डसाठी टोटल किती युनिट आहेत 2. एक पहिलं कोणतं असू शकतंय वेबर पर मीटर स्क्वेअर. दुसरं कोणतं आहे न्यूटन पर कूलम. हे न्यूटन पर कूलम कोणत्या फॉर्म्युलावरनं आलं कळालं ना. बरं पुढे गेल्यानंतर ना काय म्हणलं सच दॅट द अँगल बिटवीन एरिया वेक्टर. शब्दाकडे लक्षात घ्या. जेव्हा वर्ड एरिया वेक्टर म्हणतात ना परत एकदा रिपीट करा. थिटाची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला 60 डिग्री दिलीत की नाही. एरिया वेक्टर म्हणजे काय तुमच्या इलेक्ट्रिक फील्डने एरियाचा नॉर्मल बरोबर केलेला अँगल. कोणाबरोबर केलेला अँगल कोणाच्या नॉर्मल बरोबर एरियाचा नॉर्मल. आता फॉर एक्झाम्पल हे आपलं एरिया आहे. अज्युम करा हे आपलं एरिया आहे. हे एरियाचं नॉर्मल झालं की नाही. हे तुमचं कोण झालं इलेक्ट्रिक फील्डचे डायरेक्शन. तर ह्या दोघांमधलं अँगल किती आहे आणि हेच अँगल आपल्याला लागणार आहे. आता बाळांनो मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो. जर त्यांनी एरिया सोबत केलेलं अँगल दिलं असलं तर काय करणार 90 मधनं मायनस करायचं हो का नाही. तुम्हाला जर हे अँगल दिलं असलं तर लवकर किंवा बघा की सिंपल लॉजिक आहे की तुम्हाला हे दिलं असतं 30 डिग्री तर तुम्ही काय केलं असतं 60 काढण्यासाठी 90 मायनस केलं असतं कारण हे टोटल 90 डिग्री होतं की नाही. समजायला लागलं. हे अँगल दिलं असेल तर हे कसं काढायचं 90 मायनस. कळायला लागलं. द अँगल शुड बी ऑलवेज विथ द अँगल कधी पण कोणा बरोबरचं पाहिजे नॉर्मल सोबतचं. परत एकदा रिपीट करा माझ्यासोबत. अँगल शुड बी ऑलवेज विथ द नॉर्मल. एरिया बरोबरचं अँगल चालतंय का आहे. पण इथं एरिया वेक्टर म्हटलं तर तुम्ही काय कन्सिडर करणार नॉर्मल. समजायला लागलंय. नीट लक्षात घ्या. परत डिटरमाइन द इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्सला आपण काय म्हणतो फाय म्हणतो की नाही. तर ही गोष्ट काढायला आपल्याला सांगितलेली आहेत. मला बाळांनो तुम्ही परत एकदा रिपीट करा. ह्या ठिकाणी मला इलेक्ट्रिक फ्लक्सचं फॉर्म्युला काय वी हॅव द फ्लक्स इज डिफाइंड ॲज सांगा लवकर चला ई बार डॉट डी एस बार. मला ई बार डॉट डी एस बार घेतलो तर मला काय भेटतंय ई इंटू डी एस इंटू कॉस थिटा मिळते की नाही. चला ईची व्हॅल्यू किती आहे बघा 100. डी एसची व्हॅल्यू किती आहे बघा 100 इंटू 10⁻⁻4 इंटू कॉस किती डिग्री आहे. परत एकदा रिपीट करा. हे 2 0 हे 2 0 किती 0 झाले 4 म्हणजे 10⁻⁴ आले की नाही. मग 10⁻+4 10⁻⁻4
शिल्लक कोण राहिलं मग? आता कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू किती येईल इथं? म्हणजे फ्लक्सची व्हॅल्यू तुम्हाला किती भेटली? 1/2 म्हणजे 0.5. फ्लक्स आपण मोजतो कशामध्ये? वेबरमध्ये. कशामध्ये मोजतो? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशामध्ये मोजतो? वेबर पर मीटर स्क्वेअर. समजायला लागलंय? बरं, पहिलं एक्झाम्पल झालं. हां, एक तर तुम्ही इथं वेबर म्हणा किंवा दुसरं युनिट तिने काय दिलेत बघा लवकर, न्यूटन मीटर स्क्वेअर पर कूलम. दोघांपैकी कोणतं पण युनिट घ्या, चालतंय. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पलमध्ये त्याने काय म्हणलेलं आहे बघा. बघा गिवनमध्ये मला एक एक गोष्ट सांगताय. बघा, अ स्पियर ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर कॅरीज अ चार्ज ऑफ 1 मायक्रोकुलम. त्यांनी एक असं स्पियर दिलं ज्या स्पियरची रेडियस 10 सेंटीमीटर आहे आणि त्याच्यावर चार्ज किती? मग बाळांनो हे चार्जड स्पियर झालं की नाही? पण चार्जड स्पियर जर असेल तर चार्जड स्पियरच्या रेडियसला तर आपण कॅपिटल आर म्हणतो, हो की नाही? चार्जड स्पियरच्या बाजूला गॉशियन स्पियर काढतो तर त्या गॉशियन स्पियरला आपण स्मॉल आर म्हणतो, हो का? मला सांगा चार्ज स्पियरची रेडियस किती? 10 सेंटीमीटर. मग हे 10 सेंटीमीटर म्हणजे 10 × 10⁻² करू की नाही? इथे सेंटीमीटरचं स्क्वेअर आहे का? असलं असतं तर मी -4 केलं. बरं काय? परत पुढे गेल्यानंतर ना काय म्हणलेत? अ चार्ज ऑफ. चार्जला आपण काय म्हणतो? क्यू म्हणतो की नाही? किती दिले सांगा लवकर चला. 1 मायक्रोकुलम. पहिली गोष्ट, मायक्रो म्हणजे किती? 10⁻⁻⁶. किती? -6. ओके, कॅल्क्युलेट द रेडियस, कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक फील्ड. पहिल्यांदा मला काय काढायला सांगितलं? इलेक्ट्रिक फील्ड. पण इलेक्ट्रिक फील्ड कुठं कुठं काढायला सांगितलं ना, ते पहिल्यांदा आपल्याला बघायला पाहिजे. बाकी पहिली गोष्ट, इलेक्ट्रिक फील्डच काढायचं आहे. पण कुठं काढायचं आहे बघा. पहिलं, ॲट अ डिस्टन्स 30 सेंटीमीटर फ्रॉम द डिस्क ऑफ स्पियर. 30 सेंटीमीटर म्हणजे स्मॉल आरची व्हॅल्यू मिळाली की नाही? 30 सेंटीमीटर म्हणजे 30 × 10⁻². बरोबर आहे ना? कारण त्यांनी दाखवलेली जागा म्हणजे ती तुमची गॉशियन स्पियरची रेडियस, हो का? कारण त्यांनी दाखवलेल्या जागेमध्ये आपण गॉशियन स्पियर काढणार आता. परत पुढे गेल्यानंतर ना दुसरी कंडिशन काय म्हणले सांगा लवकर चला. ॲट द सरफेसचं मिनिंग काय? आरची व्हॅल्यू कॅपिटल आर एवढी आली ना, तुमचा चार्ज स्पियरच्या वरच्या साईडलाच काढायला सांगितलं, हो का? तिसरी गोष्ट काय म्हणलेले आहेत? ॲट द डिस्टन्स 5 सेंटीमीटर की नाही? मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो, 5 सेंटीमीटर म्हणजे 10 सेंटीमीटरपेक्षा कमी. यासर तुमचं हे पॉईंट कुठं आहे? गॉशियन स्पियरच्या आत, चार्ज स्पियरच्या आतमध्ये. चार्ज स्पियरच्या आतमध्ये चार्जेस असतात का? तोंडी आन्सर डायरेक्ट येईल ना, ह्याचा व्हॅल्यू किती येईल? 0. समजलं? ओके, चला आता पुढच्या गोष्टी एक 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 काढूत म्हणून आपण. मला एक एक गोष्ट सांगा. पहिलं आपण स्पियरबद्दल बोलतोय, मग त्यामुळं द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू स्पियर. काय फॉर्म्युला बाळा? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू स्पियर. लवकर. E = बघा की तुम्हाला फॉर्म्युले सगळे दिलेत, तुम्हाला 2च बीट झालेले आहेत. लवकर काय फॉर्म्युला त्याचं? सगळ्यात पहिलं फॉर्म्युला आहे ना, E = 1/4πε0 Q/r². हे आहे का नाही फॉर्म्युला? त्याला तुम्हाला मी ब्रॅकेट सुद्धा करून दाखवलेलं आहे. ओके, ॲक्च्युअलमध्ये ह्याचे 2 फॉर्म्युले आहेत ना, पण माझ्यापाशी Q आणि R दिलेत ना, मग त्यांच्यामधलं फॉर्म्युला घ्यायचं. जर इन टर्म्स ऑफ लॅमडा दिले असते तर मी ते लॅमडा घेतलो असतो, बरोबर आहे की नाही? ओके, मग मला सांगा आता एक महत्त्वाची गोष्ट, एक कॉन्स्टंट ह्या ठिकाणी आलेलं आहे. कोणतं कॉन्स्टंट आलेलं आहे? 1/4πε0.
कोणतं कॉन्स्टंट आलेलं आहे ह्या ठिकाणी 1/4πε0. हे जे 1/4πε0 आहे की नाही, तर ह्याची जी व्हॅल्यू असती किती असती 9 × 10⁻⁹. मला परत एकदा रिपीट करा. काय म्हटलो मी लवकर, आपल्यापाशी कॉन्स्टंट कोणतं आलेलं आहे 1/4πε0. मग 1/4πε0 ची व्हॅल्यू किती असते 9 × 10⁻⁹. समजा लागलं बघा. मग आता शिल्लक कोण राहिलं इथे क्यू राहिलं की नाही, हो का. एक काम करू का बाळांनो, पहिल्यांदा हे फॉर्म्युला तर झालं, एक एक कंडिशनच बघत जाऊत ना डायरेक्ट. समजायला लागलं. आपण काढणार काय ई, कुठं काढणार आहे ॲट स्मॉल आर इज इक्वल टू 30, ॲट स्मॉल आर इज इक्वल टू सांगा 30 × 10⁻⁻² मीटर. व्हॅल्यूज पुटअप करू, सांगा लवकर चला. ई इज इक्वल टू ह्याची व्हॅल्यू किती 9 × 10⁻⁹. क्यूची व्हॅल्यू सांगा, क्यू किती आहे 1 × 10⁻⁻6 डिवायडेड बाय आरचा स्क्वेअर आहे की नाही. मग मी काय काम करतो, ह्याला ब्रॅकेट टाकतो. 10⁻² किती येतं इथं, समजलं का हे कसं लिहिलेलं आहे. 1 0 ह्याला दिलो तर ह्याच्यात 1 0 कमी होईल ना, म्हणजे 10⁻² किती शिल्लक राहतील. हे कळालं सगळ्यांना, सोपं आहे. हां, मला परत एकदा सांगा लवकर चला. इथं काय आलं 9 × 10⁻³ राहतील ना वर, +9 - 6 +3. समजलं. ह्याचा स्क्वेअर करा बघू. 3चं स्क्वेअर किती 10⁻⁻1चं स्क्वेअर करा. समजलं. आता मला तुम्ही सांगा बघू, 9 9 तर कॅन्सल झाले की नाही, मग हे -2 वर गेले काय होतात +2. मग 3 + 2 किती झाले, कळालं. कोणाची व्हॅल्यू मिळाली, ईचं युनिट काय सांगा लवकर चला, न्यूटन पर कूलम. एक तर न्यूटन पर कूलम म्हणा किंवा दुसरं काय म्हणणार वेबर पर मीटर स्क्वेअर. बर, पहिलं कंडिशन तर झालं. आता दुसऱ्या कंडिशनमध्ये काय म्हणलेत त्याने सांगा लवकर चला. ईचं काढायचं आहे ॲट स्मॉल आरची व्हॅल्यू किती असायला पाहिजे कॅपिटल आर. बरोबर आहे ना. अरे स्मॉल आरची की व्हॅल्यू कॅपिटल आर म्हणजे ह्यालाच आपण काय म्हणतो ऑन द सरफेस. कोणाचं, ऑफ कोणतं स्पियर, चार्जड स्पियर. ओके. हां बाळांनो, मला कॅपिटल आरची व्हॅल्यू किती आहे 10 × 10⁻². हो का, 10 × 10⁻². हे 10 × 10⁻² म्हणजे 10⁻⁻1 राहिलं की नाही. बघा लवकर चला. 1 0 याला दिलं तर 1 0 कमी झालं की नाही, एवढं मीटर. समजलं. मग आपल्यापाशी ईची व्हॅल्यू काय तयार होईल, ई इज इक्वल टू परत 1/4πε0 ची व्हॅल्यू 9 × 10⁻⁹. परत क्यूची व्हॅल्यू लवकर 1 × 10⁻⁻. स्मॉल आरची व्हॅल्यू आता किती आहे, हो का. मग ती व्हॅल्यू स्मॉल आरची पुटअप केलो. मला आता आन्सर द्या बघू लवकर. वरच्या साईडला किती शिल्लक राहिलं 10⁻². मग मला आन्सर काय येईल सांगा, एवढं न्यूटन पर कूलम किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर. ह्या दोघांवरनं बाळाने एक गोष्ट समजेल तुम्हाला. हे मोठं आहे का हे मोठं आहे, लवकर दोघांपैकी मोठं कोणतं आहे, हे मोठं आहे ना. हे समोर काही नाही म्हणजे 1 × असतं, हो का नाही. मग हे मोठं आहे का हे मोठं सांगा, हे मोठं आहे ना. मग मला एक गोष्ट सांगा, हे सरफेसपासून काही अंतरावर घेतलेलं आहे की नाही, हे कुठं ऑन द सरफेस. मग ऑन द सरफेस इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ही कधी पण मॅक्सिमम असते. परत रिपीट करा, काय म्हणलो, ऑन द सरफेस इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कधी पण मॅक्सिमम असते. आता तिसऱ्या कंडिशनमध्ये आपल्याला काय काढायचं आहे, ईचं काढायचं आहे, पण कुठं ॲट स्मॉल आर इज इक्वल टू किती सांगितलेत 5 सेंटीमीटर. बाळांनो ह्या ठिकाणी सांगा लवकर मला, स्मॉल आर मोठं आहे का कॅपिटल आर मोठं आहे,
कॅपिटल आर मोठं आहे ना, कॅपिटल आर तर 10 सेंटीमीटर आहे, हो का नाही? याचा अर्थ तुम्ही काय झाला लवकर, इनसाइड झालात ना, इनसाइड द कोणतं स्पियर, चार्जड स्पियर. बाळांनो आपण चार्जड स्पियरच्या इनसाइड जर असेल तर आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती भेटते, का 0 भेटते? कारण चार्जेस 0 असतात. क्यूची व्हॅल्यू 0 झाली तरी सगळं 0 झालं की नाही. बार कितवं एक्झाम्पल झालं आपलं हे, सेकंड एक्झाम्पल झालं. थर्ड एक्झाम्पल बघा. लक्ष देत आहे गिवन मध्ये मला तुम्हीच सांगा लवकर. चला थर्ड एक्झाम्पल काय म्हणलं, अ युनिफॉर्मली चार्ज्ड कंडक्टिंग स्पियर ऑफ 2.4 मीटर डायमीटर दिलेलं, हो का? डायमीटर किती दिलेत, 2.4 मीटर. बाळांनो डायमीटर जर हे असेल, चार्जड स्पियर बद्दल म्हणलेत ना त्याने, मग स्पियर चार्जड जर असेल तर त्याचे रेडियस कॅपिटल आर झाले की नाही. डायमीटर 2.4 जर असेल तर रेडियस किती, हो का? मी तर त्यामुळे देअरफोर म्हणतो. ओके, डायमीटर 2.4 मीटर आहे म्हणजे रेडियस 1.2 मिळाली. परत पुढे गेल्यानंतर काय म्हणले, अँड हॅज अ चार्ज डेन्सिटी ऑफ. एक क्वेश्चन तुम्हाला विचारतो बघा की, माझ्यापाशी चार्ज डेन्सिटी सांगितलेत ना, चार्ज डेन्सिटीचं युनिट बघा की, तुम्हाला चार्ज डेन्सिटी किती दिलेत सांगा, 80.0 सांगा मायक्रोकुलम पर मीटर स्क्वेअर. बाळांनो हे लिनियर चार्ज डेन्सिटी दिलेत का सरफेस चार्ज डेन्सिटी दिलेत का व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी दिलेलं आहे? ऑब्वियसली सरफेस चार्ज डेन्सिटी. तिथं म्हणले का सरफेस चार्ज डेन्सिटी? बरं जर म्हणले नसते तर तुम्ही कसं ओळखलं असता हे सरफेस चार्ज डेन्सिटी आहे म्हणून? सरफेस चार्ज डेन्सिटीचं युनिट काय, क्यू अपॉन ए. मगाशीच बघितलं की नाही, अपॉन कोण आहे, ए. ए कशामध्ये मोजतात, मीटर स्क्वेअर. ए म्हणजे एरिया की नाही, एरिया कशामध्ये मोजतात, मग इथे खाली मीटर स्क्वेअर आलं ना, याचा अर्थ हे सरफेस चार्ज डेन्सिटी. भले दिलेले जरी नसले तरी पण आपल्याला ओळखता आलं असतं. ओके, मग सरफेस चार्ज डेन्सिटीचं सिम्बॉल काय, सिग्मा. बरोबर आहे. त्यांनी काय म्हणलं, फाइंड द चार्ज ऑन द स्पियर. बरोबर आहे का? अजून काय विचारलेत का बघा, फाइंड द चार्ज ऑन द स्पियर. याचा अर्थ मला क्यूची व्हॅल्यू काढायला सांगितलेत ना, हो का? दुसरी गोष्ट काय काढायला सांगितलेत बघा, काय म्हणलेत, व्हॉट इज द इलेक्ट्रिक टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स लिव्हिंग द सरफेस ऑफ द स्पियर. इलेक्ट्रिक फ्लक्सला आपण फाय म्हणतो की नाही, इलेक्ट्रिक फ्लक्स आहे म्हणून इथं ई म्हणा, किंवा ह्या टॉपिकच्या अंडर तुम्ही नाही काय जरी म्हणला तरी पण चालतंय. समजा लागलंय. आता एक कॉन्स्टंट तेवढं सांगतो, हे कंपल्सरी लक्षात ठेवा. आपल्यापाशी ॲप्सिलॉन 0 जे आहे ना, तर ह्याची जी व्हॅल्यू असती 8.85 इंटू 10⁻⁻12. मला परत एकदा रिपीट करा. ॲप्सिलॉन म्हणजे आपण त्याला काय म्हणतो सांगा लवकर चला, इट इज द परमिटिव्हिटी. ह्याला काय म्हणतो परत एकदा रिपीट करा, इट इज द परमिटिव्हिटी. कोणाची परमिटिव्हिटी, फ्री स्पेसची. कोणाची परमिटिव्हिटी आहे, फ्री स्पेसची. तुम्हाला गिवनमध्ये पुढच्या कुठल्या प्रॉब्लेममध्ये हे कॉन्स्टंट दिलं आहे का नाही बघा जर एकदा लवकर. पुढच्या कोणत्या प्रॉब्लेममध्ये हे कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिली आहे का एकदा चेक करा. दिली आहे का, नाही दिलं. ओके, बघ याचा अर्थ हे फक्त लक्षात ठेवा तुम्ही डायरेक्ट. ओके, हे तुम्हाला कॉन्स्टंट देतील का, मग दिले तर दिले, नाही तर नाही. सोपं आहे. परत एकदा मला रिपीट करा. आता एवढ्या सगळ्या गोष्टी मिळाल्या आहेत, मला पहिली गोष्ट कोण काढायचं आहे, क्यू काढायचं की नाही. मग क्यू काढण्यासाठी चार्ज डेन्सिटीचा फॉर्म्युला मी वापरतो, हो का? चार्ज डेन्सिटीचा फॉर्म्युला मला सांगा की सिग्मा इज इक्वल टू क्यू अपॉन, बाळांनो क्यूची व्हॅल्यू मला काय भेटेल इथं, सिग्मा इंटू ए. मला बाळांनो परत आपल्यापाशी बॉडी कोणती आहे,
बॉडी कोणती आहे? स्पियर आहे का प्लेन आहे, नेमका काय आहे? स्पियर आहे की नाही? मग एरिया ऑफ स्पियर काय असतं? लवकर, कॅपिटल ए, लवकर, हे एरिया ऑफ स्पियर झाले की नाही? हां, 4 पाय कॅपिटल आर स्क्वेअर. स्मॉल आर स्क्वेअर घ्यायचं का नाही? कारण चार्जड बॉडी, चार्जड स्पिअरची रेडियस आपण कॅपिटल आर कन्सिडर करतो. मग ही व्हॅल्यू ह्या ठिकाणी पुटअप करू. तुम्हाला सांगा काय येतं? 4 पाय आर स्क्वेअर. मला परत एकदा सांगा की सिग्माची व्हॅल्यू मला किती मिळाली? लवकर, 80 ना? बाळांनो पुढं मायक्रो दिलेलं आहे. कुलम चालतंय का नाही? चालतंय. अपॉन मीटर स्क्वेअर चालतंय. पण पुढं मायक्रो आहे की नाही? मायक्रोचं मिनिंग 10⁻⁴ किती? समजलं? पुढे गेल्यानंतर ना 4. आरची व्हॅल्यू बघा की किती आहे? 1.2. पण त्याचं काय? पायची व्हॅल्यू मी काय घेऊ दे? कधी पण लक्षात घ्या, 7ने भाग जात जर असेल कोणाला तरी, तर मी 22/7 घेतो. कळायला लागलं? इथं भाग जाण्यासारखं कोण नसल्यामुळे मी त्याला तेवढंच ठेवतो. समजलं? आता तुम्ही मला परत एक गोष्ट सांगा. इथं मला सांगा 4ने मी ह्याला मल्टिप्लाय केलो तर मला आन्सर काय येईल? 4×8 = 32, 320. शिल्लक कोण राहिलं? 3.14 राहिलं की नाही? 1.2चा स्क्वेअर काय येईल? 1.44. 10⁻⁻. कळालं? सोपं आहे. काय केलं? ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, ह्या दोघांना तर ॲज इट इजच लिहिलं. 12चा स्क्वेअर 144 ना? मग 1.2चा स्क्वेअर काय होईल? समजायला लागलं? मग आता लॉग सांगता यांचे. सांगताय 32चं 0 मध्ये 5051. 31चं 4 मध्ये 49. 14चं 4 मध्ये 1584. ह्या सगळ्यांचं ॲडिशन करावं लागेल की नाही मला? चला करा बघूया ॲडिशन लवकर. सगळेजण मल्टिप्लिकेशन मध्ये. सॅकमध्ये काय ग्लास आणलात का काय? तिकडं आहे का? मला वाटलं ग्लास घेऊन फिरायला लागलात काय की. मला परत एकदा सांगा ॲडिशन काय येत आहे? 3.1604. आता ह्याचा अँटीलॉग घ्यायला पाहिजे की नाही आपण? अँटीलॉग कोणाचं? 16चं 0 आणि 4 मध्ये. काय म्हणलं? 1446. इथं 3 डिजिट असतील तर किती? 4 घरं सरकवायचे. 1446 इंटू 10⁻⁻ किती? -6. बरोबर आहे. ह्यालाच असं लिहिलं तर चालेल का? मी 1.446 असं जर लिहिलो तर ह्याचे 3 0 ह्याला दिलो की नाही? मग इथं किती होतो सांगा? एवढे काय? कुलम. चार्जेस काढला आपण. आता दुसरी गोष्ट आपल्याला काय काढायची आहे बघा? फ्लक्स. फ्लक्स काढण्यासाठी माझ्यापाशी दिलेल्या गोष्टी काय काय आहेत? एक तर क्यू मिळालेलं आहे, ε0ची व्हॅल्यू आहे, हो का नाही? मग त्याच्यावर ना बघा, द टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स. अरे हे टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स बाय गॉस लॉ काढू की नाही? मग गॉस लॉ आपल्याला काय सांगतंय?
फाय इज इक्वल टू क्यू अपॉन ॲप्सिलॉन 0. बरोबर आहे की नाही. मला क्यूची व्हॅल्यू काय मिळते, मला मिळाली आहे तेवढं सांगा मला. 1.446 इंटू 10⁻⁻. ॲप्सिलॉन 0ची व्हॅल्यू मला सांगा काय, 8.85 इंटू 10⁻⁻12. बरोबर आहे. आता मला एक गोष्ट तुम्ही सांगा, ह्याला थोडं असं लिहिलं तर चालेल की नाही. बघा की फ्लक्स इज इक्वल टू 1.446 डिवायडेड बाय 8.85 इंटू 10⁻⁻12 वर गेले +12 -3 +12 9 होईल ना. चला मग ह्यांचं राहिलेल्या लोकांचं लॉग तेवढं सांगताय मला. 1.446 1602 88चं 5 मध्ये बघा 9461 का. ह्याचं सबट्रॅक्शन करा आणि मला आन्सर सांगा लवकर. चला फर्स्ट बार 1.2133 का. अँटीलॉग सांगा 1634. इथं बार 1 मध्ये तुम्ही 1 ॲड करा, +1 करा, 0 झालं की नाही. याचा अर्थ काय, 0 घरा पुढे सरकवायचे. समजा लागलं मला आन्सर काय मिळालं लवकर. फाय इज इक्वल टू 0.1634 एवढं काय वेबर. हो का नाही. एक तर तुम्ही वेबर म्हणू शकता किंवा दुसरं युनिट काय न्यूटन मीटर स्क्वेअर पर कूलम. बरोबर का. चला कितवं एक्झाम्पल, चौथं एक्झाम्पल की नाही. अरे 10⁻⁹ एक राहिलंच की 10⁻⁹ आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. An infinite line charge produces a field of चार्ज प्रोड्यूस करायला लागलाय फील्ड. याचा अर्थ कोणतं फील्ड असेल, इलेक्ट्रिक फील्ड. हो का नाही. परत रिपीट करा. कोण प्रोड्यूस करायला लागलाय, चार्ज प्रोड्यूस करायला लागलाय. मग चार्ज प्रोड्यूस करणारं फील्ड हे कधी पण कोणतं फील्ड असतंय, तर किती दिलं ते इलेक्ट्रिक फील्ड 9 इंटू 10⁻⁴ न्यूटन पर कूलम ॲट अ डिस्टन्स ऑफ, डिस्टन्स दिलेत ना. हां किती दिलेत, 2 सेंटीमीटर दिलेले आहेत. 2 सेंटीमीटर म्हणजे 2 इंटू 10⁻⁻² मीटर. काय म्हणलं सांगा लवकर. चला कॅल्क्युलेट द लिनियर चार्ज डेन्सिटी. लिनियर चार्ज डेन्सिटीला आपण काय म्हणतो, लॅम्बडा म्हणतो की नाही. बरं बाळा, लॅम्बडाचा फॉर्म्युला काय सांगा, क्यू अपॉन एल की नाही. बाळा मला क्यूची व्हॅल्यू दिलेत का बघा, एलची व्हॅल्यू दिलेत का. मग मी ते क्यू अपॉन एलच्या फॉर्म्युल्याने मी जाऊ शकतो का. मग मला वेगळं फॉर्म्युला बघावं लागेल की नाही. मग मला इलेक्ट्रिक फील्डचं फॉर्म्युला सांगा. द इलेक्ट्रिक फील्ड कोणासाठी, ड्यू टू इन्फायनाइटली लॉन्ग स्ट्रेट कंडक्टर. आय थिंक तुमचं हे फॉर्म्युला सांगितल्यानंतरचं दुसरंच पुढचंच फॉर्म्युला आहे. कोणतं फॉर्म्युला, ई इक्वल टू 1/4πε0 इंटू लवकर क्यू नाही रे, इन टर्म्स ऑफ लॅम्बडा असलेलं सांगा. सिलेंडर बद्दल, सिलेंडर मध्ये बघा, सिलेंडर लॉन्ग कंडक्टर म्हणजे सिलेंडर मध्ये जाते की नाही. हां लॅम्बडा अपॉन काय आर आहे, लॅम्बडा अपॉन आर. मला परत एकदा बाळांनो सांगा लवकर. चला इथं 1/4πε0 ह्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती असते, 9 इंटू 10⁻⁹. लॅम्बडाची व्हॅल्यू इथं सध्याला काय आहे ते तर काढायचं आपल्याला. हो का. हे 9 इंटू 10⁻⁹ ॲज इट इज लॅम्बडा स्मॉल आर ला स्मॉल आर ॲज इट इज असू दे तात्पुरतं. ओके.
मग लॅमडाची किंमत मला काय भेटते तेवढं सांगा की. स्मॉल आर इकडे आलं की नाही, म्हणजे काय आता ई इंटू आर डिवायडेड बाय काय 9 इंटू 10⁻⁹. हे न्युमरेटर होतं, इकडच्या बाजूला गेल्यावर डिनोमिनेटरला जाईल की नाही. मला परत एकदा तुम्ही सांगा लवकर चला. ह्या ठिकाणी ईची व्हॅल्यू किती आहे 9 इंटू 10⁻⁴. स्मॉल आरची व्हॅल्यू किती आहे बघा, हे खालचं ॲज इट इज लिहू दे 9 इंटू 10⁻⁹. 9 गेलं की नाही, सुरुवातीला शिल्लक 2च राहिलं की नाही 10⁻. पहिल्यांदा इथं कोण आहे, इथं कोण आहे, खाली कोण आहे 9 आहे ना, पण हे 9 वर आल्यानंतर ना -9 होतील की नाही. मला आन्सर काय येईल सांगा बरं चला. 2 इंटू 10⁻². हे -11 झाले की नाही, +4 -11 किती आले, 11तनं 4 गेले 7. मग फक्त मोठ्याचं चिन्ह लावायचं असतं की नाही. लॅमडा ह्याचा फॉर्म्युला काय होतं मगाशी सांगितलं तुम्ही, चार्ज अपॉन लेंथ. चार्ज कशामध्ये मोजतो, कूलम, आपण लेंथ कशामध्ये मोजतो आपण, मीटर. चला 5वं क्वेश्चन वाचा बघू लवकर. बघा, द लेंथ ऑफ अ स्ट्रेट थिन वायर. ह्या वेळेला लेंथ दिलेत की नाही आपल्याला, किती मीटर दिलेले आहेत, 2 मीटर दिलेले आहेत. इट इज युनिफॉर्मली चार्ज विथ अ पॉझिटिव्ह चार्ज ऑफ. चार्ज म्हणजे क्यू की नाही, किती दिलेत चार्ज, मायक्रो कूलम. मायक्रो म्हणजे किती 10⁻⁻⁶. मायक्रोच्या अपोजिटमध्ये कोण असतंय, मेगा. मेगा म्हणजे काय 10⁻+6. कळायला लागलं. परत पुढे गेल्यानंतर काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं बघा. पहिलं लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणजे लॅम्बडा काढायला सांगितलं की नाही. दुसरी गोष्ट काय काढायला सांगितलं सांगा बघा की, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे कोण, रिपीट करा, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे कोण, ई. कुठं काढायला सांगितलेत, ड्यू टू द वायर ॲट अ पॉइंट 1.5 मीटर अवे. 1.5 मीटर अवे म्हणजे हे डिस्टन्स दिलेत ना, डिस्टन्स किती दिलं सांगा 1.5 मीटर. बरोबर आहे. आता पहिला इलेक्ट्रिक काय काढू दे आपण, लॅम्बडा म्हणजे काय असतं लवकर, लिनियर डेन्सिटी. लिनियर डेन्सिटी लॅम्बडाची व्हॅल्यू काय असते, हां त्याला डिफाईन कसं करतो आपण, चार्ज पर युनिट लेंथ. मला सांगा की चार्जची व्हॅल्यू किती आहे इथं, 3 इंटू 10⁻⁻. लेंथची व्हॅल्यू किती आहे 3/2 म्हणजे किती होईल, हो का नाही. चार्जेस कशामध्ये मोजतो, लेंथ कशामध्ये मोजतो, लिनियर चार्ज डेन्सिटी भेटली आपल्याला. दुसरी गोष्ट मला सांगा काय, ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड ना, द इलेक्ट्रिक फील्ड ई. इलेक्ट्रिक फील्डचं फॉर्म्युला काय, E इज इक्वल टू 1/4πε0 लॅम्बडा अपॉन, कारण लॅम्बडा असल्यामुळे मी डायरेक्ट लॅम्बडाला वापरलो. क्यू वापरायचं असेल तरी पण चालतंय की नाही, क्यू वापरला असतं तर फॉर्म्युला काय आलं असतं Q²/R, हो का नाही, सॉरी Q/R². दोघांपैकी कोणतं पण फॉर्म्युला वापरा, काय फरक पडणार आहे. Q/R² वापरायचं का मला सांगा की. 1/4πε0 म्हणजे काय येतं, चला क्यूची व्हॅल्यू सांगा काय मिळाली, 3 इंटू 10⁻⁻. खालच्या साईडला 1.5चं स्क्वेअर. बरोबर आहे ना. बरं आपण ते लॅम्बडा आपण आर वापरलं असतं तर थोडं सोपं गेलं असतं आपल्याला. कळालं गेलं की नाही, कसं सोपं गेलं असतं बघा.
कारण ह्याच्यामध्ये ह्याचं स्क्वेअर करा ते 2.25 येत आहे, मग त्याला डिवाईड करत कोण बसणार. त्यापेक्षा लॅमडा आपण आर वापरा. लॅमडाची व्हॅल्यू किती आहे 10⁻². आरची व्हॅल्यू किती आहे, बरोबर ना. कॅन्सल झाले का नाही हे दोघं, कामच संपलं. मला आन्सर किती डायरेक्ट 9 × 10⁻². हो का. ह्याचं युनिट काय असतं न्यूटन पर कूलम किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर. कितवं एक्झाम्पल संपलं, 5वं एक्झाम्पल संपलं. आलं का सगळं व्हॅल्यू. ईची व्हॅल्यू काहीतरी चुकली वाटतं. नाही बरोबर आहे, आपलं आन्सर बरोबर आहे. त्यांनी मूर्खासारखं काय काम करत बसलेत माहिती आहे का. हे ॲप्सिलॉन झिरोची व्हॅल्यू 8.85 × 10⁻12 पुटअप केलं, ह्याची व्हॅल्यू 3.14 पुटअप केलं. ॲक्च्युअलमध्ये तुमची व्हॅल्यू 3.14ला थांबते का, नाही, 3.142742 परत पुढं येते. मग त्यांनी कट करून डायरेक्ट कॅल्क्युलेटरवर काम केलेलं आहे आणि त्यांचा आन्सर तसा आलेला आहे. बरोबर आहे, आपला आन्सर त्यांच्यापेक्षा करेक्ट आहे. परत पुढे गेल्यानंतर कितवं क्वेश्चन आहे 6th क्वेश्चन. 6th क्वेश्चनमध्ये बाळांनो गिवन काय सांगा की मला, अ चार्ज पर युनिट एरिया. अरे चार्ज पर युनिट एरियालाच आपण चार्ज डेन्सिटी, सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणतो, बरोबर आहे का. किती दिलेत सांगा 3 मायक्रोकुलम पर मीटर स्क्वेअर. पहिलं काम मायक्रो म्हणजे काय, आता फक्त शिल्लक कोण राहणार इथं कुलम पर मीटर स्क्वेअर. कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे ई की नाही, हे कॅल्क्युलेट करायला सांगितले आहेत. कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट अ पॉइंट जस्ट नियर द सरफेस ऑफ द शीट मेजर्ड फ्रॉम इट्स मिड पॉइंट. बघा नो शीटबद्दल तर आत्ताच एक्झाम्पल झालं की नाही आपलं, हो का ना. मग मला सांगा द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ओव्हर द इनफायनाइटली लवकर लॉंग प्लेन शीट. मगाशी काय फॉर्म्युला होतो लक्षात आहे का, ई इज इक्वल टू लवकर लक्षात आहे का नाही, सिग्मा अपॉन 2ε0. लक्षात असेल ना, सगळ्यात शेवटच्या स्टेपला कॅपिटल ए कॅन्सल झाले होते, बरोबर आहे की नाही. मग कॅपिटल ए कॅन्सल झाल्यानंतर इकडचं 2 शिल्लक राहिलं तर 2 पलीकडे गेलं तर. ओके, मला परत एकदा सांगा की इथं सिग्माची व्हॅल्यू त्यांनी किती दिलेत 3 × 10⁻⁻6. हे 2. एप्सिलॉन झिरोची व्हॅल्यू किती असती 8.85 × 10⁻12. मला इथं परत एकदा सांगा लवकर चला. हे 2नी 3ला डिवाइड केलं तर मला आन्सर किती येतं इथं 1.5. हे डिवायडेड बाय कोण आहे सांगा 8.85 × 10⁻² किती होईल +6 राहील की नाही. कसं काय +6 राहील, -12 वर गेलं +12, -6 +12 +6. मग आता हे जे लॉग सांगणार मला, ह्याचं लॉग सांगा 88चं 5 मध्ये 946. ह्या दोघांचं सबट्रॅक्शन करून सांगता आन्सर किती येतं. काय म्हणलात 12 पॉईंट एवढं येतं का बघा सगळं. जर इथं 2 येईल ना, हो का. अँटीलॉग सांगा आता 169 12 म्हणजे इथं तसं लिहू द्या 0.1695. ई इज इक्वल टू ह्यालाच असं लिहू दे का 1.695 × 10⁻⁵. एक 0 ह्याला दिलो की नाही. ओके,
कितवं एक्झाम्पल झालं आपलं? 6th एक्झाम्पल बघा. 7th एक्झाम्पल बघा एकदा. चला 7व्या एक्झाम्पलमध्ये त्यांनी काय म्हणलेलं आहेत बाळांनो? बघा, अ पॉझिटिव्हली चार्ज्ड स्पियर ऑफ रेडियस. अरे चार्ज्ड स्पियरच्या रेडियसला आपण कॅपिटल आर म्हणतो की नाही? किती सेंटीमीटर? 10 सेंटीमीटर म्हणलं. 10 × 10⁻² मीटर. ह्यालाच मी इथे 10⁻+1 असतं ना, ह्याला 10⁻⁻1 लिहू का इथं? +1 -2 -1 हो का? इज सराउंडेड बाय अ मीडियम ऑफ डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटला काय म्हणायचं? के. किती दिलेलं? 10. इफ द मॅग्निट्यूड ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट अ पॉइंट आउटसाइड द स्पियर ॲट अ डिस्टन्स स्मॉल आर फ्रॉम द सेंटर ऑफ स्पियर इज. किती दिलेत? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे ईची व्हॅल्यू दिलेत ना, किती दिलेत बघा? 6.4 × 10⁻⁻. युनिट बघा काय? वोल्ट पर मीटर. चार्ज, करंट, करंटचं कन्वर्जन, वोल्टेज, सिक्वेन्स दिला. ओके. अँड अ चार्ज ऑन द स्पियर इज. चार्ज म्हणजे काय असतं? लवकर क्यू असते की नाही? किती दिलेत बघा? 6.4 × 10⁻⁻. कूलममध्येच दिलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, फाइंड काय करायला सांगितलं? आर. बॉडी कोणती आपली? स्पियर आहे की नाही? हो का? मग इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं फॉर्म्युला सांगा स्पियरसाठी. बघा, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऑन किंवा ऑफ चार्ज्ड स्पियर. लवकर, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यू काय? ε0 Q/, हो का? आता मला परत एकदा सांगा, R² इकडं आणतो, ईला पलीकडे येतो. कळालं का? 1/4πε0 Q/e मिळालं. समजलं? मला आरच्या स्क्वेअरची व्हॅल्यू पाहिजे का फक्त आरची व्हॅल्यू पाहिजे? फक्त आरची व्हॅल्यू जर पाहिजे असेल तर मी दोन्ही साईडला रूट घ्यायला पाहिजे की नाही? मी दोन्ही साईडला रूट घेतलो. इकडं रूट घेतलो तर रूट आणि स्क्वेअर गेले. इकडं रूट घेतलो तर मला 1/4πε0 Q/e मिळेल. व्हॅल्यूज पुटअप करायचे आता. स्मॉल r इज इक्वल टू अंडर रूट. सांगा 1/4πε0 म्हणजे क्यूची व्हॅल्यू सांगा लवकर. चला काय? × 10⁻. ईची व्हॅल्यू बघा काय? एक गोष्ट तेवढं शिल्लक राहिले बघा. ह्यावेळेला त्यांनी काय केलं? मला डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट दिलेत ना. हां, मग डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट जेव्हा देते तेव्हा ε0 येणार नाही, फक्त इप्सिलॉन येणार. काय येणार? ε0 येईल का? मग इप्सिलॉनचं फॉर्म्युला काय? ε0k. काय फॉर्म्युला सांगा लवकर इप्सिलॉनचं? ε0. आता मला पाळवणं सांगा लवकर. चला, इथं पण की आलं 1/4πε0 ची व्हॅल्यू 9 × 10⁻⁹ ना. के तर खालीच आहे. के ची व्हॅल्यू काय तिथं? समजलं? ई एक शिल्लक राहिलं. ईची व्हॅल्यू तेवढे सांगा. 10⁻⁴ किती? -4 ना. हे दोघं गेले का? मला परत एकदा एक रिपीट करा. अंडररूट कोण कोण शिल्लक राहिलं आहे त्यांना बघू. 9 10⁻. पहिल्यांदा वरच्यांचं काम चालू करू. इथं कोण आहे? इथं कोण आहे? -12 ना. आता इथं बघा की हे +1 आहे की नाही?
+1 वर आले तर काय होईल, -4 वर आले तर काय होईल, मला सांगा आन्सर काय येईल. पहिल्यांदा मायनस मायनसवाल्यांचं करायचं, नंतर प्लस प्लसवाल्यांचं करायचं, मग सबट्रॅक्ट करायचं. 9 + 4 किती आलं, 13. हे किती आहे, -13. 13तनं 13 गेले किती शिल्लक राहिलं, 0 आलं की नाही. आता मी क्वेश्चन तुम्हाला विचारतो, एनिथिंग रेस टू 0 म्हणजे आन्सर किती असतं, 1. परत रिपीट करा. 10 रेस टू 0 ची व्हॅल्यू किती, 100 रेस टू 0 ची व्हॅल्यू किती, 1च. x रेस टू 0 ची व्हॅल्यू 1च. त्यामुळे मी वर्ड काय म्हणलो, एनिथिंग रेस टू 0 1. मग आता ते 9चं रूट घेतलो तर मला आन्सर काय भेटेल, इथं 3 भेटेल की नाही. सेंटीमीटर भेटेल का मीटर भेटेल, कारण सगळ्या गोष्टी आपण SI मध्येच वापरलेलं आहे ना. त्यामुळं 8वं एक्झाम्पल बघा काय, बघा त्यांनी काय म्हणलेलं आहे क्वेश्चन नंबर 8 मध्ये, अ स्पिरिकल कंडक्टर ऑफ रेडियस. अरे बाळांनो, त्या कंडक्टरची रेडियस दिल्यात, याचा अर्थ आपल्यापाशी चार्ज स्पिअरचीच रेडियस दिलेत की नाही, हो का. तर चार्ज स्पिअरच्या रेडियसला आपण काय म्हणतो, कॅपिटल R. काय म्हणतो, कॅपिटल R. बघा, पजेस अ चार्ज ऑफ म्हणजे क्यूची व्हॅल्यू दिलीत की नाही, किती दिलं सांगा, 62.8 कूलम. काय फाइंड आउट करायला सांगितलेत, फाइंड सरफेस चार्ज डेन्सिटी. हो का. सरफेस चार्ज डेन्सिटीला आपण काय म्हणतो, सिग्मा म्हणतो की नाही. बरं, सरफेस चार्ज डेन्सिटीचं फॉर्म्युला तेवढं सांगा मला. द सरफेस चार्ज डेन्सिटी, सरफेस चार्ज डेन्सिटीला सिग्मा म्हणतो. सिग्माची व्हॅल्यू काय होती इथं, लवकर, चार्ज अपॉन एरिया. आपल्यापाशी बॉडी कोणती आहे, स्पियर आहे. मग बॉडी स्पियर असल्यामुळं त्या स्पियरचं एरिया किती असतं आहे, 4πr². एरिया ऑफ द सर्कल, लवकर, πr². ते चार्टच आहे की तुमच्यापाशी तिथं, बघा तिथं स्पियर म्हणलेत, स्पियरचं एरिया किती, 4πr². व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ स्पियर, 4/3πr². सिलेंडरचं पण बघा आहे का नाही, आपण सांगितलेलं तिथं कर्व्ड सरफेस एरिया, फिक्कट काय तर दिसायला लागलाय, 2πrh. आपण किती घेतलं होतं, h च्या जागी l घेतलं होतं. मला इथं सांगा लवकर, चला इथं किती येत आहे, 62.8. एरियाची व्हॅल्यू 4πr². पुढं 62.8 सांगा, 4, पायची व्हॅल्यू 3.14, आरची व्हॅल्यू 10 आहे ना, पण त्याचा काय बाळांनो परत एकदा सांगा मला. 62.8 3.14ला 4ने मल्टिप्लाय केल्यावर आन्सर काय येत आहे, 12.56. 3 चौक 12, 14 चौक 56. समजायला लागलं. बरं, पुढे गेल्यावर 10⁻², वर गेल्यावर काय होतील, चला ह्यांचे लॉग सांगायला चालू करा. 7, 9, 8 किती, त्यानंतर ह्याचं सांगा, 12चं 5 आणि 6 मध्ये 0990. ह्या दोघांचं सबट्रॅक्शन करा बघू जरा लवकर, चला काय आन्सर येत आहे. 0 - 0 0. 18तनं 9 गेले, 9 आले, कॅरी 1. 19मधनं 10 गेले, 9 आले, कॅरी 1. 6 हे 0. अँटीलॉग सांगा लवकर, चला. किती येत आहे, हो का नाही, कारण 5चं लॉग 6990 आहे, लक्षात असेल, दरवेळेला सांगतोय तुम्ही. मग त्याच्या उलट इथं 0 असेल तर, हो का, आन्सर 5 आलं की नाही. इंटू 10⁻² वरचं कोण शिल्लक राहिलं, -2 घ्यायचं राहिलं की नाही. सरफेस चार्ज डेन्सिटीचं फॉर्म्युला तेवढं सांगा मला, काय येत आहे,
कूलम पर मीटर स्क्वेअर. ओके. नाइन्थ एक्झाम्पल. बघा गिवनमध्ये बघा काय म्हणलं, द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट अ पॉइंट डिस्टन्स 2 मीटर फ्रॉम द सेंटर ऑफ स्पियर ऑफ रेडियस 20 सेंटीमीटर. आपलं जे स्पियर आहे तर त्या स्पियरच्या रेडियसला आपण काय म्हणतो, कॅपिटल आर म्हणतो की नाही, आणि जे डिस्टन्स असतं तर त्या डिस्टन्सला काय म्हणतो, स्मॉल आर. तर डिस्टन्स किती दिलेलं आहे मला सांगा, 2 मीटर, हो की नाही. डिस्टन्स 2 मीटर दिलेलं आहे, रेडियस किती दिलेली आहे, 20 सेंटीमीटर दिलेली. मग 20 सेंटीमीटर म्हणजे 20 × 10⁻², ना. म्हणजेच मी ह्याला असं लिहू का, 2 × 10⁻⁻1. चालतं की नाही. 1 0 त्याला दिलं. इज ईची व्हॅल्यू तुम्हाला किती दिली आहे बघा, 3 × 10⁻⁴ न्यूटन पर कूलम. काय म्हणलेत, फाइंड द डेन्सिटी ऑफ चार्ज ऑन द सरफेस ऑफ द स्पियर. फाइंड द डेन्सिटी ऑफ चार्ज म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटी झाली की नाही. मग मला स्पियरसाठी फॉर्म्युला काय ह्याचं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं, बाकी तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कोणासाठी, फॉर स्पियर. काय फॉर्म्युला, E सांगता लवकर, सिग्मा. लवकर पुढं. आता मला सिग्मा विचारलं तर मग दिलेलं फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ सिग्मा पाहिजे की नाही. बरं काय मला सांगताय तेवढं, सिग्मा R² अपॉन. ओके बाळांनो, मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला ह्या ठिकाणी मीडियम कोणतं आहे हे दिलंय का, दिलंय का नाही. मीडियम जेव्हा देत नाही तेव्हा केची व्हॅल्यू किती, 1, बरोबर आहे की नाही. कारण एप्सिलॉनच्या जागी एप्सिलॉन 0च्या जागी एप्सिलॉन येतं, मग फॉर्म्युला काय होईल, ε0k होईल. पण ते 1 असल्यामुळं, केची व्हॅल्यू 1 असल्यामुळं k × ε0, ε0च राहतं. ओके. मला व्हॅल्यूज आता मला बाकी ह्याची व्हॅल्यू काढायची आहे ना. मग सिग्मा = काय भेटतं, हे दोन्ही इकडच्या साईडला आले, सांगा, E × ε0 R², कॅपिटल R² इकडे खाली आलं की नाही. ओके चला, ईची व्हॅल्यू सांगा मला काय, 3 × 10⁻⁴. ε0ची व्हॅल्यू काय असते, 8.85 × 10⁻⁴ स्मॉल आरची व्हॅल्यू बघा काय, 2. कॅपिटल आरची व्हॅल्यू काय बघा, पण त्याचं स्क्वेअर आहे ना. मग इथं सांगा स्मॉल आरची व्हॅल्यू, कॅपिटल आरची व्हॅल्यू 10⁻, त्याचा काय होईल, स्क्वेअर. आता मला तुम्ही काय काम करा, ह्याचं स्क्वेअर करून सांगा, सॉरी ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय तर सांगा. काय म्हणलं, 55 येतं आहे का बघा तेवढं, येतं येतं ना. इंटू 10⁻² किती होतं सांगा, 4 + 4 - 12, 2चा स्क्वेअर 4, 2चा स्क्वेअर 4, 10⁻⁻1 आणि (2) ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं की नाही. हे 4 गेले की नाही. मला आन्सर काय मिळालं सांगा, 26.55 × 10⁻⁻6. हो का. सिग्मा कशामध्ये मोजतो आपण, लवकर, चार्ज आणि खालच्या साईडला एरिया असते की नाही, मीटर स्क्वेअर. कितवं एक्झाम्पल झालं, 9th. 10th एक्झाम्पल बघूत म्हणून आपण.
10th काय म्हणलेत, अ सरफेस चार्ज डेन्सिटी ऑफ स्पियर इज, सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे सिग्मा दिलेत ना, किती दिलेत बघा, 17.7 इंटू 10⁻⁻10 कूलम पर मीटर स्क्वेअर अँड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 मीटर. ॲट अ डिस्टन्स म्हणजे काय घ्यायचं, किती, 4 मीटर दिलेलं आहे. फ्रॉम द सेंटर ऑफ स्पियर इज किती, 2 इंटू 10⁻². मग वोल्ट पर मीटर स्क्वेअर, वोल्ट पर मीटरमध्ये काय देतात, मी तुम्हाला काल सांगितलं की नाही, किती युनिट्स आहेत बघा, वेबर पर मीटर स्क्वेअर एक आहे, न्यूटन पर कूलम एक आहे, वोल्ट पर मीटर, हे सगळे युनिट कोणाचे आहेत, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचे आहेत. बरोबर आहे ना. मग आपल्याला ही दिलेली व्हॅल्यू कोणाची आहे सांगा, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची आहे. किती व्हॅल्यू मिळाली आहे सांगा, 2 इंटू 10⁻² वोल्ट पर मीटर. काय म्हणलं, पुढे गेल्यानंतर ना अजून एप्सिलॉन झिरोची व्हॅल्यू दिलेत वाटतं ना. एप्सिलॉन झिरो सांगा किती दिलेत, 8.85 इंटू 10⁻12 कूलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. हो का, आता त्याला 12 करा. ओके, बरं. आपल्याला बॉडी कोणती दिली, स्पियर दिली की नाही. मग मला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फॉर स्पियर काय फॉर्म्युला, काय काढायला सांगितलं तेवढं सांगा मला, रेडियस ऑफ स्पियर. हो का, मग मला सांगा लवकर, चला. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फॉर स्पियर, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फॉर स्पियर ई इज इक्वल टू, हेच फॉर्म्युला मला रिपीट सांगा, सिग्मा कॅपिटल R² अपॉन एप्सिलॉन 0 स्मॉल r. ॲक्च्युअलमध्ये इथं केची व्हॅल्यू दिलेत का त्यांनी, नाही. जर दिले असते तर इथं एप्सिलॉन 0 के आलं असतं की नाही. हां, मग इथं कॅपिटल R² किंमत काढायला सांगितलं, मी कॅपिटल R² तिथंच ठेवतो. ह्या दोघांना इकडं आणू म्हणजे काय येईल, एप्सिलॉन 0 R². सिग्माला पण इकडं आणू, अपॉन सिग्मा. देअरफॉर मग कॅपिटल R इज इक्वल टू मला काय भेटेल, रूट भेटेल ना. हो का, टेकिंग रूट ऑन बोथ साइड डिवायडेड बाय काय, सिग्मा. आता ह्यांच्या व्हॅल्यूज पुटअप करूत म्हणा. पण मला सांगा ईची व्हॅल्यू किती आहे, 2 इंटू 10⁻², एप्सिलॉन 0 8.85 इंटू 10⁻12. त्याचं युनिट मला सांगा, कूलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. ओके, मग स्मॉल आरची व्हॅल्यू सांगा, 4 आहे ना, डिवायडेड बाय सिग्माची व्हॅल्यू सांगा, हां 4चं स्क्वेअर आहे ना. सिग्माची व्हॅल्यू सांगा, 17.7 इंटू 10⁻⁻ किती, 10 आहे. ओके, इथंपर्यंत आपण आलो. पहिलं काम एक करा, 10⁻² हिशोब द्या मला पहिल्यांदा. मला तुम्ही सांगा की इथं -2 आणि -12 किती झाले, -14 ना. खालचे -10 वर आले +10, -10 प्लस सॉरी -14 खालनं आलेले +10, -4 राहिले. 4चं स्क्वेअर किती, 16, 16 दोन्ही 32 की नाही. आता 8.85चा डबल करा की आन्सर काय ते बघा, लवकर करा, फास्ट. किती, मग हे पण 17-17च आहे ना. हो का नाही, पुढं 0 नाही याचा तुम्ही 100 0 घेतलं तरी काय फरक पडणार आहे का, नाही. मग मी असं म्हणू 1 ही कितीचा, नाहीतर सरळ हे 2 कॅन्सल झाले. जर हे 2 कॅन्सल झाले तर मला आन्सर काय येतं, 16 येतं ना फक्त. हो का, चला 16चं रूट किती, 10⁻⁻4चं रूट -2. समजलं, युनिट काय, बरोबर.
ओके, कितवं एक्झाम्पल संपलं आपलं? 10वं. 11वं बघा. काय म्हटलं? अ लॉंग सिलेंड्रिकल कंडक्टर ऑफ डायमीटर, किती दिलं? डायमीटर किती दिलं? डायमीटर 2 सेंटीमीटर दिले जर असतील तर मग रेडियस किती असेल? 1 सेंटीमीटर की नाही? हां, काय म्हणलेत? सिच्युएटेड इन एअर कॅरीज अ चार्ज ऑफ, चार्ज म्हणजे काय? क्यू की नाही? किती? 20 पर मीटर. मायक्रो म्हणजे किती सांगा? आता कूलम पर मीटरमध्ये झालं की नाही? पुढं काय म्हणलं? फाइंड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट अ पॉइंट ॲट अ डिस्टन्स ऑफ किती? महत्त्वाची गोष्ट आहे, सरफेस पासून 2 सेंटीमीटरवर आहे. हो का? आपल्यापाशी बॉडी कोणती आहे मला सांगा लवकर. चला, चार्जड सिलेंडर आहे. बाकी अज्युम करा की हे माझं सिलेंडर जर असेल, ओके, हे चार्जड सिलेंडर जर असेल, ॲक्च्युअलमध्ये डायग्राम काढायची गरज नाही. सेंटरपासूनचं डिस्टन्स किती? कॅपिटल आर असते की नाही? त्यांनी काय वर्ड वापरलेत? सरफेसपासून 2 सेंटीमीटर. 2 सेंटीमीटर्स म्हणलेत का? हो का? सरफेसपासून किती सेंटीमीटर? मग तुमचं टोटल पॉईंट आहे ना, तर त्याला जर आपण स्मॉल आर म्हणतो की नाही डिस्टन्सला, मग मी डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करायला पाहिजे? जेव्हा सरफेसपासून म्हणजे आर प्लस 2 सेंटीमीटर होईल ना, हो का? मग आर प्लस 2 आर किती होईल? 1 सेंटीमीटर. हे 2, आन्सर किती आलं? 3 सेंटीमीटर. हे कळालं का? कसं आलं? समजलं? नाही, कसं आहे, सेंटीमीटर सेंटीमीटरमध्येच ॲड करायचं असतं, हो का नाही? कारण मीटर आणि सेंटीमीटर दोन्ही ॲड करता येतं का? आता 1 मीटर प्लस 2 सेंटीमीटर आपण काय करणार? 3 मीटर म्हणणार आहे कसं का 3 सेंटीमीटर म्हणायचं? कळतं आहे? त्यामुळं ह्याला पण मी सेंटीमीटरमध्येच ठेवलं, ह्याला पण सेंटीमीटरमध्येच. त्यामुळे सेंटीमीटर इज ॲडेड इन टू सेंटीमीटर. मीटरमध्ये कन्वर्ट करत बसायचं का? नाही. हां, लिहिताना मात्र आपण मीटरमध्ये कन्वर्ट करून लिहूत म्हणून आपण. ओके, आता आपली बॉडी कोणती आहे? सिलेंडर. मग सिलेंडरसाठी मला फॉर्म्युला काय सांगा लवकर. चला, काय? द काढा तुम्ही सिलेंडरसाठी. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कोणासाठी? ड्यू टू सिलेंडर. तुम्ही चार्जड सिलेंडर म्हटलं तर बेस्ट होईल. ई इज इक्वल टू काय फॉर्म्युला सांगा? 1/2πε0 पुढं इंटू क्यू अपॉन आरचं स्क्वेअर. असंच आहे का? बघा, वरची फॉर्म्युले बघा, फक्त आर आहे वाटतं बहुतेक ना. बघा लवकर. चला, आर नाही, आर स्क्वेअरच आहे. अरे दुसरं फॉर्म्युला बघा, एकच सेकंड. चला सांगा, आपल्याला ह्या ठिकाणी क्यू दिलेत का? इथं क्यू दिलेत का? नाही. काय दिलेत आपल्याला इथं? कूलम पर मीटर ना. कूलममध्ये चार्ज पर मीटर म्हणजे लेंथ, चार्ज पर युनिट लेंथ, याचा अर्थ लिनियर चार्ज डेन्सिटी येते, हो का नाही? चला, इन टर्म्स ऑफ लॅमडा मला फॉर्म्युला काय सांगा मग? लॅमडा अपॉन आर आहे ना. आता बाळांनो इथं थोडं जर व्यवस्थित लक्षात घ्या, दरवेळेला आपण कॉन्स्टंटच्या जागी 9 × 10⁹ लिहित होतो. कोणाच्या जागी लिहित होतो? अरे कोणाच्या जागी? 1/4πε0. इथं 4 आहे का? मग त्यासाठी मी काय केलो इथं सांगा लवकर. चला, मला इथं 4π लिहिलो, याचा अर्थ मी काय केलो? इथं 2 मल्टिप्लाय केलो की नाही? मग इथं 2 मल्टिप्लाय केला तर 2 रिटर्न द्यायला पाहिजे त्यांना. मी ते 2 इथं रिटर्न देऊन टाकतो त्यांना. समजलं? चला, आता ह्याची व्हॅल्यू मला काय तेवढी सांगा. समजलं? इंटू, चला 2. लॅमडाची व्हॅल्यू सांगा आता. 10⁻⁻. डिवायडेड बाय स्मॉल आरची व्हॅल्यू सांगा.
सेंटीमीटरमध्ये 10 किती कळालं पुढं 3 1 जा 3 3 जा ओके 3 दोन्ही 6 गुणिले 20 किती येतं 10 सांगा आता +9 मायने तरी तर सांगा की -4 झाले हे -2 वर आल्यानंतर ना -4 + 9 + 5 ह्यालाच मी असं लिहू शकतो का हो का इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपण कशामध्ये मोजतो एकतर न्यूटन पर मीटर किंवा न्यूटन पर कूलम किंवा वोल्ट पर मीटर किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर समजायला लागलं सगळ्यांनी फॉर्म्युला इथं चुकलेलं आहे पुढे गेल्यानंतर ना कितवं 12th 12व्या एक्झाम्पलमध्ये काय म्हणलं बघा सेम टाईपचंच एक्झाम्पल आहे जरा ओके त्यांनी काय म्हणलं आहे अ लॉंग स्ट्रेट इलेक्ट्रिक केबल ऑफ सिलेंडर शेप गिव्ज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी दिलेली गोष्ट काय इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे ना किती दिलेत बघा 6 × 10⁶ न्यूटन पर अजून काय म्हणलेत ॲट द डिस्टन्स ऑफ ते डिस्टन्स काय घेतो आपण स्मॉल आर की नाही किती दिलेत डिस्टन्स सांगा सेंटीमीटरचं कन्व्हर्जन करू पुढे गेल्यानंतर ना काय म्हणलं फ्रॉम द ॲक्सिस ऑफ केबल फाइंड द चार्ज ऑन 1 किलोमीटर लेंथ तुम्हाला कुठं पाहिजे हे 1 किलोमीटर लेंथ हो का म्हणजे 1 किलोमीटरची वायर घेतलो तर माझ्यापाशी चार्ज किती मिळतील परत दुसरी गोष्ट किलो म्हणजे किती सांगा 10⁻³ +3 हां मिली म्हणजे काय 10⁻³ फरक कळायला लागलं ना ओके एवढं कळालं तर तुम्हाला एवढ्या लेंथवर चार्ज किती मिळेल ही गोष्ट विचारलेली आहे समजलं आता मला परत एकदा हे फॉर्म्युला सांगताय सिलेंडरचं आहे की नाही बॉडी आपली सांगा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी लवकर ड्यू टू मगाशी आपण चार्जड नाही लिहिलात काही हरकत नाही लिहिलात तर बेस्ट सिलेंडर फॉर्म्युला काय बाळांनो E = 1/4πε0 × 2λ कळायला लागलं ते फॉर्म्युला कुठनं आलं कळालं का नाही समजायला लागलं आहे चालतंय कारण मला इथं हे कॉन्स्टंट फुकट मिळतं ना अदरवाईज ते ε0ची व्हॅल्यू पुटअप करा लॉक काढत बसा तुम्हाला सगळं करत बसावं लागेल कळतं आहे बरं आता मला लॅमडाची व्हॅल्यू कसं मिळेल तेवढे सांगा नाही तर त्याच्या अगोदर ह्याची व्हॅल्यू किती आहे ओके मग इंटू हे 2λ/स्मॉल आर मग लॅमडाची व्हॅल्यू मला काय भेटते सांगा लॅमडा = हे डिवायडेड बाय इकडे गेलं की नाही काय येतं आहे E × स्मॉल आर हे 2 × 9 किती झाले 18 ना 18 इकडे गेले डिवायडेड बाय 18 झाले 10⁻² किती समजलं का हे बरं आता दुसरी गोष्ट व्हॅल्यूज पुटअप करायच्या सगळ्यांच्या लॅमडा ईची व्हॅल्यू काय सांगा की मला स्मॉल आरची व्हॅल्यू बघा ओके खालच्या साईडला 18 ॲज इट इज टू द हो का नाही मला एक सांगा की 6 × 6 sin 3 3 × 3 3 × 3 देअरफॉर लॅमडा = मला किती भेटलं सांगा लवकर +6 - 2 +4 मग हे 4 राहिले की नाही इथं खाली ना -9 आले हो का खाली +9 आहेत वर आल्यावर -9 येतात ना मग +4 -9 करेक्ट 10⁻². हे जो लॅम्बडाचं युनिट काय असतं कूलम पर मीटर हो का. आता मी क्वेश्चन विचारतो लॅम्बडा म्हणजे काय. त्याला आपण काय म्हणतो लिनियर चार्ज डेन्सिटी.
एका मीटरवर केवढे चार्जेस आहेत हे लॅमडा देत आहे. तुम्हाला किती मीटरचं पाहिजे? 1 × 10³ मीटरचं पाहिजे. कळायला लागले की नाही? समजायला लागले? एका मीटरला एवढे, तर मग तेवढ्या लेंथला केवढे चार्जेस? लवकर, नाहीतर सरळ सरळ वी हॅव लॅमडाचा फॉर्म्युला काय? Q/L, हो का? मग Q = काय येतं? लॅमडा इंटू लॅमडाची व्हॅल्यू 1 × 10⁻, मला परत पुढे सांगताय एलची व्हॅल्यू इथं 1 × 10⁻, मला आन्सर काय येईल सांगा? -2 की नाही? चार्जेस आपण कशामध्ये मोजतो? कुलममध्ये. हे समजलं का कसं काढलं? एकदा बघून काढा बघू जरा लवकर. चला 13th एक्झाम्पल बघू. काय म्हणले? द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट अ पॉइंट अ डिस्टन्स, हे दिलेलं काय? स्मॉल आर. किती दिलेत बघा? 2 मीटर. पुढं काय म्हणलेत? फ्रॉम द ॲक्सिस ऑफ पॉझिटिव्हली चार्ज इन्फायनाइटली लॉंग कंडक्टिंग सिलेंडर ऑफ रेडियस, सिलेंडरच्या रेडियसला काय म्हणतो? कॅपिटल आर. किती दिलेत? सेंटीमीटर. सेंटी म्हणजे काय? 10⁻². बरोबर आहे. आता इज किती? 0.3 वोल्ट पर मीटर. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी दिलेत ना, 0.3 वोल्ट पर मीटर. हेच दिलेत का तिथं? ओके. पुढं इफ परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम सराउंडिंग द सिलेंडर, ह्या वेळेला परमिटिव्हिटी तुम्हाला डायरेक्ट दिलेले आहेत. किती दिलेले आहेत परमिटिव्हिटी बघा? बरोबर आहे का? नक्की. आणि केची व्हॅल्यू दिलेत का आपल्याला? बघा लवकर चला. नाही. मग परमिटिव्हिटीला ॲप्सिलॉन 0 म्हणतो की नाही? किती दिलेत बघा? 4.425 × 10⁻⁻11 कूलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. ओके. काय म्हणलं? फाइंड द चार्ज पर युनिट एरिया ऑफ द सरफेस ऑफ द सिलेंडर. चार्ज पर युनिट एरियाचं मिनिंग काय? सिग्मा. त्यालाच आपण काय म्हणतो? सरफेस चार्ज डेन्सिटी. ओके. मग मला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू सिलेंडर काय असते तेवढं सांगा. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सिग्मा यायला पाहिजे. द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू कोण येतं? सिलेंडर. चार्जड सिलेंडर म्हणलं तर बेटर. चला E = काय फॉर्म्युला सिलेंडरसाठी? काढा. तुम्ही लिहून घेतलेला असेल ना, तिथं बघा लवकर फास्ट. हां काय आहे? आता बघून सांगायला काय चाललंय तुमचं? जर लवकर लवकर सांगा ना. हां सिग्मा अपॉन ॲप्सिलॉन 0. आता तुम्ही मूर्ख आहेत का शाणे आहेत मला काय कळेना झालं बाबा. मी तुम्हाला कशाबद्दल विचारतोय? सिलेंडर. तुम्ही कशाबद्दल सांगताय? तुम्ही स्पिअरचं सांगताय मला. सिग्मा इंटू कॅपिटल आर अपॉन, सांगा इथं पुढं काय येतं? सिग्मा = हे दोघं इकडे आले की नाही? E × ॲप्सिलॉन 0 स्मॉल आर डिवायडेड बाय काय? कॅपिटल आर. मला सांगा ईची व्हॅल्यू मला काय भेटली आहे? 0.3. ॲप्सिलॉन 0ची व्हॅल्यू त्यांनी काय दिलेलं आहेत?
425 इंटू 10⁻⁻11. स्मॉल आरची व्हॅल्यू काय? 2 डिवायडेड बाय कॅपिटल आरची व्हॅल्यू सांगा. 3 इंटू 10⁻3 1 जा 3 0.1 जा. बरोबर का? मला परत काय सांगा. 2नी ह्याला मल्टिप्लाय करा, आन्सर काय येईल? आणि 10⁻² काय येईल तेवढं सांगा की. -9 येईल ना 10⁻². 2नी ह्याला मल्टिप्लाय करा. लवकर रे. 425च्या डबल किती होते? आता ह्याला 0.1नी मल्टिप्लाय करा, आन्सर काय येतं? 0.885. हो का? ते 0 लिहून का फायदा आहे का? मग ह्यालाच कसं लिहू दे सांगा. 8.85. हो का? 10⁻² किती? ह्यालाच मी असं लिहू शकतो की नाही? हे म्हणजे कोण? 10⁻⁻1 आहे हे. हो का? 10⁻⁻1 डायरेक्ट ह्यालाच देऊन टाका ना. सिग्माचं युनिट काय असतंय? कूलम पर मीटर स्क्वेअर. नेक्स्ट 14 गिवन. 14 मध्ये काय म्हणलं? कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट अ पॉइंट आउटसाइड द थिन प्लेन शीट ऑफ चार्ज डेन्सिटी. चार्ज डेन्सिटी म्हणजे काय? प्लेन शीट आहे, प्लेन शीटला सरफेस असते, सरफेस चार्ज डेन्सिटी किती दिले? 50 मायक्रो कूलम पर मीटर स्क्वेअर. त्या मायक्रोचं कन्व्हर्जन करूत मग. बरोबर. अजून दुसरं काय सांगितलं का? नाही. इन एअर असं वर्ड वापरलं. मग वर्ड एअर असेल तर के ची व्हॅल्यू किती असते? 1. ओके. आता प्लेन शीटसाठी काढा. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज्ड प्लेन शीट काय म्हणलात? E इज इक्वल टू सिग्मा अपॉन 2 इंटू ॲप्सिलॉन 0. मी के का घेतलो? कारण वर्ड एअर म्हणलेत ना त्याने. एअरसाठी केची व्हॅल्यू 1. जेव्हा त्यांनी काहीच म्हणत नाही तेव्हा पण ते 1च असतं. समजायला लागलं? चला पुढं. एवढंच आहे का? 2 इंटू ॲप्सिलॉन 0 के. मला परत काय सांगा. सिग्माची व्हॅल्यू मला काय भेटली? 50 इंटू 10⁻⁻6. 2 इंटू ॲप्सिलॉन 0ची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे का? जेव्हा देत नाहीत तेव्हा आपण काय घेतो? के ची व्हॅल्यू. ते लिहून सुद्धा उपयोग नाही म्हणता का के, आणि लिहायची गरज पण नाही. काय लागेल? पण अझ्युम करा की के ची व्हॅल्यू वेगळी कोणते तर दिले तर तुम्हाला ते लिहावं लागेल. ओके. मला आन्सर सांगा काय येईल ह्या ठिकाणी. हे 50 डिवायडेड बाय ह्याला 2नी मल्टिप्लाय जर केलो किंवा सरळ ह्याला 2नी डिवाइड करा. 10⁻² किती? 6 ना. चला लॉक सांगा लवकर. चला फास्ट. 3 9 7 9 का? हे जो सांगा लवकर. चला 88चं 5 मध्ये 9 4. चला सबट्रॅक्शन करा बघू लवकर. 0.451 एवढं येतं का बघा सगळेजण. अँटीलॉग बघा 45चं 1 मध्ये काय म्हणलं? एवढं येतं का बघा. मग ते 0 असेल तर एक डिजिट पुढे ढकलायला पाहिजे की नाही. 2.825 इंटू 10⁻² किती झाले प्रॉब्लेम आपले?